श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातून फक्त एकदा येत असतो. बरेच लोक महाशिवरात्रीचे व्रत करतात, उपवास करतात. कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात, तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास करत असतात. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे होय. धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपात महादेव प्रकट झाले होते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. फक्त पूजा जरी केली तरी सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी व्रत आणि उपवास केले तर धनधान्य व सुख सौभाग्य यामध्ये वाढ होत असते. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास असतो. या दिवशी भगवान शिवांची आपण विधिवत पूजा करत असतो. त्याचप्रमाणे याच दिवशी भगवान शिव हे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते, म्हणून या दिवशी खास करून शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. यामुळे माता पार्वती व भगवान शिवांची आपल्याला कृपा प्राप्त होते. प्रदोष काळात भगवान शंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात, म्हणून प्रदोष काळी पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. महादेवांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची असते. तर महाशिवरात्रीचा जो उपवास केला जातो, तर हा उपवास कसा करावा, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, उपवास कधी सोडावा आणि उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खाऊन तो सोडावा, त्याचप्रमाणे उपवास सोडताना कोणत्या नियमांचं पालन करावं, कोणत्या चुका करू नयेत, तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येक व्यक्ती करू शकते. महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तर तो एकादशीच्या उपवासाप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोडला जातो. विवाहित महिला हा उपवास करू शकतात. त्याचप्रमाणे कुमारिका सुद्धा आपल्याला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा म्हणून महाशिवरात्रीचा उपवास करू शकतात. संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो. उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा हा उपवास करू शकतो. जसं की निर्जला व्रत, यामध्ये पाणी हे पिले जात नाही. काहीही न खाता पिता हा उपवास केला जातो. पाणीसुद्धा प्यायचं नाही. तर अशा प्रकारे हे निर्जला व्रत केलं जातं. परंतु निर्जला व्रत करताना आपल्या तब्येतीला त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. आपली तब्येत सांभाळून आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्यानंतर दुसरा उपवासाचा प्रकार आहे तो म्हणजे फलाहारी व्रत. यामध्ये दूध आणि फळे याचंच सेवन केलं जातं. इतर उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जात नाहीत. त्याचप्रमाणे उपवासाचे सर्व पदार्थ खाऊन सुद्धा आपण हा उपवास करू शकतो. परंतु काही पदार्थ आहेत जे चुकूनही खाऊ नयेत. आपण उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ शकतो, खजूर, रताळी, ड्रायफ्रुट्स, ज्यूस, चहा, कॉफी. तर असे पदार्थ जे उपवासाचे आहेत तर ते आपण खाऊ शकतो. उपवासाचे जे आपण पदार्थ बनवतो तर यामध्ये शक्यतो आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही किंवा सैंधव मिठाचाच वापर करायचा आहे. साध्या मिठाचा वापर करायचा नाही. जास्तीत जास्त आपल्याला शिवांची आराधना करायची आहे. आपलं आचरण जे आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे. लहान मुले असतील, आजारी व्यक्ती असतील किंवा ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी शक्यतो उपवास करणे टाळायचे आहे. आणि जरी हा उपवास करायचा झाला तरी सुद्धा तब्येतीची आपली काळजी घेऊन हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आता जे फक्त उपवासाला दूध घेतात तर त्यांनी दूध जे आहे तर त्यामध्ये 4 दाणे हे साखरेचे टाकायचे आहेत. फक्त तसेच दूध जे आहे तर ते महाशिवरात्रीच्या उपवासाला घेतले जात नाही. त्यामुळे थोडीशी साखर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि मगच हे दूध जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. आता या दिवशी आपल्याला उपवासाला कोणते पदार्थ खायचे नाहीत तर वरीचे तांदूळ, भगर, तर हे जे पदार्थ आहेत तर ते महादेवांच्या कोणत्याच उपवासाला चालत नाहीत. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा वरीचे तांदूळ, भगर जी आहेत तर ती आपल्याला खायची नाही. त्याचप्रमाणे जे उपवास करत नाहीत तर त्यांनी या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. जी काही घरामध्ये भाजी बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो आपल्याला काय खाऊन सोडायचा आहे, कशा प्रकारे सोडायचा आहे, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. तर उपवास सोडताना दही भात जो आहे तर तो खाऊन सोडला जातो.
किंवा सात्विक जेवण जेवूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी सुद्धा आपण जी काही भाजी बनवणार आहोत किंवा जे काही पदार्थ करणार आहोत यामध्ये सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो, तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला मांसाहार हा घरामध्ये बनवायचा नाही. कितीही कठीण व्रत केले, अगदी निर्जला व्रत केले, काहीही खाल्लं पिल्लं नाही तरी सुद्धा उपवास सोडताना जर आपण नियमांचं पालन केलं नाही तर मात्र या व्रताचं आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही. तर उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहेत? उपवास सोडण्या अगोदर 20 मिनिटे आपल्याला 1 ग्लास पाणी घोट घोट प्यायचं आहे. त्यानंतर अंघोळ न करता उपवास सोडायचा नाही. उपवास सोडताना अगोदर सांगितल्याप्रमाणे सात्विक अन्नपदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे. दही भात खाऊन सुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो. कांदा लसूण मोहरीचं तेल तामसिक अन्न जसं की मांसाहार असेल तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलायचं नाही. मन शांत ठेवायचं आहे. मनामध्ये महादेवांचं स्मरण करायचं आहे. एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठू नये. उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी काहीही खाऊ पिऊ नये. मोबाईलवरती बोलत टीव्ही बघत उपवास सोडू नये. बऱ्याच वेळेला टीव्ही स्क्रीनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती नकारात्मकता आपले मन आणि आपले शरीरामध्ये येत असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत. तसेच शिवपूजा करूनच उपवास सोडायचा आहे. महाशिवरात्रीला आपण शिवांची पूजा करतच असतो, परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवांची पूजा करून नैवेद्य दाखवून त्यानंतर उपवास सोडायचा आहे. उपवास सोडल्यावर ताटामध्ये शिल्लक अन्न ठेवू नये. आपल्याला जेवढं हवं आहे तर तेवढंच वाढून घ्यायचं आहे. जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर त्याचाच नैवेद्य हा देवघरातील देवांना दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. फक्त एकदाच जेवण करायचं आहे. यानंतर आपण चहा वगैरे घेऊ शकतो, परंतु शक्यतो या दिवशी पुन्हा जेवण करणे टाळायचे आहे. त्यामुळे एकदाच आपल्याला उपवास सोडायला बसल्यावर जेवण करून घ्यायचं आहे. तसेच या दिवशी कांदा लसूण वांगे मसूर तूर मोहरीचं तेल तर हे जे पदार्थ आहेत तर हे खाणं टाळायचं आहे. कारण या पदार्थांमुळे क्रोध उत्तेजनता वाढते. उपवासामुळे शरीराला प्रोटीनची गरज असते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे. हलका आहार घ्यायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काही चुका करू नयेत तरच आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. जसं की या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. त्याचप्रमाणे या दिवशी शिवलिंगावर इतरांनी अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करू नये. काळे कपडे घालू नयेत. पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये. तसेच आपल्याला या दिवशी तुळशीचा वापर सुद्धा पूजेमध्ये करायचा नाही. शिवलिंगावरती चुकूनही हळदी कुंकू पॅकेटमधील दूध अर्पण करू नये. नारळ पाणी अर्पण करू नये. केवड्याचं फूल अर्पण करू नये. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे तुळस सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केली जात नाही. पूजेमध्ये तुटलेलं बेलपत्र वापरू नये. तसेच महिलांनी शिवलिंगाला दूध दही अवश्य अर्पण करावे, परंतु शिवलिंगाला स्पर्श करू नये. म्हणजे अभिषेक करताना शिवलिंग चोळू नये. पाण्याचा अभिषेक करताना किंवा इतर कोणताही अभिषेक करताना आपल्या पायावरती ते पाणी पडू देऊ नये. शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये.